अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे। सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींना नैवेद्य कोणता दाखवावा व स्वामींना आवडणारे कोणते पदार्थ आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर स्वामी भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। तर स्वामी भक्तांनो, सगळ्या स्वामी भक्तांना आणि सेवकांना सारखा मनात एक प्रश्न येत असतो, तो म्हणजे स्वामी समर्थांना कोणते पदार्थ आवडतात आणि कोणता कसा नैवेद्य करावा जेणेकरून स्वामी महाराज प्रसन्न होतील। तसे तर प्रत्येक देवाचे गुरूंचे कोणते ना कोणते आवडीचे पदार्थ असतात, तसेच स्वामी महाराजांचे सुद्धा आहेत। जसे बेसनचे लाडू, पुरणपोळी हे दोन गोड पदार्थ स्वामी महाराजांचे अत्यंत प्रिय आहेत आणि तिखट पदार्थांमध्ये कांदा भाजी आणि कटपोळी। आता तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा असेल तर पुरणपोळी, खीर, पुरणपोळी आमरस, कांदा भाजी, आमटी भात पापड असा पुरेपूर नैवेद्य दाखवू शकता। हे तर झाले स्वामींचे आवडीचे पदार्थ, परंतु स्वामी हे कधीच बघत नाहीत की तुम्ही ताटात काय दिलंय, फक्त भक्तांचा खरा भाव बघतात। तुम्ही किती आनंदाने, किती प्रेमाने तो जेवणाचा बेत तुम्ही स्वामींना कसा देता ते महत्वाचे आहे। ते काहीही असेल, दही भात, दूध भात, पोहे, भाजी चपाती, भाजी भाकर, डाळ भात, जे तुम्ही शाकाहारी जेवण स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवा। आणि काहीच केलं नसेल तर दूध भात, दूध चपाती दाखवा। भाव महत्वाचा असतो, आदर, प्रेम महत्वाचे असते। स्वामींना सगळे आवडते, तुम्ही जे द्याल ते स्वामींचे आवडते पदार्थ बनतील। असे नाही की तुम्ही पुरणपोळी, बेसनाचे लाडूच स्वामींना द्यायला हवे। जर कोणता खास दिवस आहे, सणवार आहे, पारायणाचे उद्यापन आहे, तेव्हा तुम्ही स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवा। की असेल तर बेसनाचे लाडू करून दाखवा, कांदा भाजी करून दाखवा, पण हे करणे म्हणजे नियम नाही। स्वामी दूध भात खाऊन पण भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, त्यावर कृपा करतात। जे तुम्ही प्रेमाने बनवाल ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा, ते स्वामींना आवडेल। तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।